तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आज मी चाललोय म्हातारीची चूळ भाऊ. चला तुमका पण दाखवतोय. गेल्या वेळी गेलेलो आहे तो खमणे कायाकिंग करू. आणि आता मी स्पेशल फेमस आपली म्हातारीची चूळ जी हल्लीच फेमस झालेली आहे, तर मी थंय चालतोय. चला तुम्ही पण या. आता मोचेवाड्यात पोचलो. आणि सकाळ सकाळमध्ये तुमका आमच्या कोकणातलं वातावरण तर माहितीच असा, पॉवरफुल भारी नेक्स्ट लेवल. मोचेवाडातून मग आम्ही तिकडे वेंगुर्ल्यातून लेफ्ट घेऊन डायरेक्ट निवती बीचला. अजून मला वाटतं 1 तास लागेल आम्हाला पोचायला. रे आनंदाचं नाव आज वरती काढलं. पार्टनर पुढे छत्रपती वेंगुर्ल्यात. चला तर आता आम्ही पोचलो वेंगुर्ल्यात. वेंगुर्ल्यातून आम्ही आता सरळ बरोबर आहे. वेंगुर्ल्यातून सरळ नाश्ता काहीतरी थांबायचा. नाश्ता आता आम्ही असं नाश्ता करतो. मित्रांनो फायनली आता आमचा नाश्ता करून झालेला असा. आणि आमचे 2 गड मित्र आहोत तिथे आमच्या वाट बघतात. आता आम्ही जातो तिकडे, तुम्हाला पण दाखवतो कसं काय असतं ते. तसं ते पुढे गेले आहोत, त्यांच्याने आधीच नाश्ता केलो. आता आम्ही नाश्ता केलो. चला लेट्स गो. काला आता आम्ही टोटल आहोत 4 जण. आणि आम्ही आता तिकडे नाश्ता करायला थांबलेलो. आणि आमच्यातले 2 जण निवतीला जायचं सोडून तिकडे झुलत्या फुलवती म्हणजे बंदरवरती गेलेत. आणि आता आम्ही अर्ध्यावरती येऊन त्यांची वाट बघतोय. म्हणजे काय नेक्स्ट लेवल सगळं काय ते घडतं आहे. सकाळपासून टायमिंग दिलेला 6:15चा. आम्ही सुटलो 9 वाजता. बघूया आता कुठे पोचलेत ते. मित्रांनो आता आम्ही पोचलो निवती बीच वेंगुर्ला. आणि चुकत माकत का होईना आपण पोचलो. आता आम्ही इकडून जाणार. इकडे त्यांचं कस्टमाइज बोर्ड वगैरे आहे. तर तिथून आम्ही डायरेक्ट म्हातारीची चूळ तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण या माझ्यासोबत. तर साहिल नाईक सप्रेम चोडणकर, दीप नाईक अख्तर ब्रदर्स सगळे. मित्रांनो आता मी बोटमध्ये पोचलो. आणि आता लोकेशनवरती त्याच्यावर सगळे माझे 3 मित्र पाठीमागे आहेत. ओनर ऑफ दी बोट. आणि सप्रेम कसं वाटता भाई? नंबर पॉवरफुल जन्नत. 15 किलोमीटर प्रवास करतो. तुला काय कसं वाटतं? सप्रेम तू काय घेऊ नाही किती उत्तर दे. जनता जानली चाहती है. दीपा मी तर काहीच बोलू शकत नाही. काय किती मी सांगितलं होतं ना रे आता घ्या म्हणून. मालवणी ब्रो. अरे मालवणी बोलावा यार. होय मालवणी. काय सांग, मला समुद्राची भीती वाटते आणि त्यामुळे मी काय खात नाही. या मराठी झाला भाई, मराठी झाला मालवणी. अरे माझं मालवणी मराठी आणि मिक्स सगळं मिक्स आहे ते. कोकणी पण मिक्स आहे ते. मित्रांनो ही बघा, ही या शाणेगिरी जॅकेट काढून या करतात, फोटोशूट करतात. यो भाई त्याला सांगता हो सांगता करता म्हणा, तरी पण तो बघा शाणपणा करता. ब्रो वेअर द जॅकेट प्लीज. ओके गुड बॉय. असं डॉल्फिन पॉइंट दाखवतोय. 1-2 व्हिडिओ कॅप्चर करून ठेवलेले ते क्लिप ॲड करेन मी. यांची गर्दी बघा.
हे जे आता तुम्ही दगड बघितलात ना ते सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत जेव्हा सूर्यकिरण त्याच्यावर पडतं तेव्हा ते गोल्डन म्हणजे सोन्यासारखे दिसतात. तर हे काय आपल्याला बघायला भेटलं नाही, लेट झाला, 11 वाजले ऑलमोस्ट इकडे, 11:30 बघायला भेटणार असतं. पण 7:15चा टाइम देऊन आम्ही आलो 9 वाजता. चला दाखवतो तुम्हाला. आता आम्ही चाललो मुंगूस पॉइंट. मुंगूस पॉइंटवर हे आजोबा आमच्या घेऊन चालले आहोत. आजोबांचं वय किती आजोबा? 65, 62 जास्त असेल. ही 26 आणि ती 38. 65 वय आहे आणि ते आता आम्ही 15 किलोमीटरचा प्रवास आहे हा. आणि इथे बोटमध्ये बसताना आमची तर फाटून. सो तुम्ही बघा म्हणजे काय एक्सपिरियन्स मॅटर कुठच्याही गोष्टीला. म्हणजे जे काम आहे ते त्यालाच जमतं. आम्ही येऊन हे तुम्हाला नाही नेऊ शकत, कारण मला आता माहीत नाही मी कुठून आलो. मी म्हणजे त्यांच्या पूर्ण ते डोक्यामध्ये बसलेलं आहे काय कुठून खैसून वराचा सगळं डोक्यात त्यांच्या पिढा नेक्स्ट लेवल. आणि मित्रांनो हे स्पेशल कोल्हापूरहून हा पॉइंट बघायला आले. स्पेशल कोल्हापूर. कसं वाटलं आमचं कोकण? पॉवरफुल. स्पेशल हा पॉइंट बघण्यासाठीच तुम्ही इथे आलात कोल्हापूरहून? हो, हॅपी अॅनिव्हर्सरी इन ऍडव्हान्स. मित्रांनो त्यांचे मिसेस. आणि कसं वाटलं पॉइंट वगैरे? अच्छा. त्या मित्रांनी इथे गोविंद आहे जाधव म्हणून, तर त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मला सांगितलं. इथं आल्यानंतर त्यांचे मित्र वगैरे आहेत त्यांना ते त्यांनी व्यवस्थित बोट केली, अरेंजमेंट करून दिली. ते लोक बसले छान होते. डॉल्फिन मला वाटलं तर दिसणार नाही, पण डॉल्फिन दिसली मला. डॉल्फिन एकदम आले होते. तर आवर्जून कोल्हापूर पण बघायला. नक्कीच. कोल्हापूरचा तांबडा काय तो तांबडा पांढरा रस्सा पॉवरफुल फेमस. सगळं तुम्हाला मिळणार. मिसळ मिळणार, खाण्यासाठी सगळं काही मिळणार. बाळू मामा, तुम्हाला नरसोबाची वाडी, सगळे. ज्योतिबाचं आहे, तुम्हाला ज्योतिबाचं दर्शन. महालक्ष्मी पण आहे ना? महालक्ष्मी आहे, अंबाबाईचं दर्शन होणार. शिवाजी महाराजांचा पन्हाळा किल्ला आहे तुम्हाला बघण्यासाठी. कोल्हापूरमध्ये आला की भरपूर आहे. रंकाळा आहे, शाहू महाराजांचं तुम्हाला न्यू पॅलेस बघायला मिळणार. शालिनी पॅलेस आहे, न्यू पॅलेस आहे. कुस्ती वगैरे कुस्तीचं मैदान बघायला मिळणार. कोल्हापुरी पायतान बघायला मिळणार तुम्हाला. नक्कीच येऊ कोल्हापूरला. मुंगूस रॉक. जेव्हा पाण्याची पातळी वाढते आणि वरच्या साईडने आम्ही बघतो तेव्हा ते मुंगूस सारखं दिसतं, म्हणून मुंगूस रॉक. खरंच कोकण म्हणजे ना एवढं भारी आणि एवढं पॉवरफुल आहे ना. एक्सप्लोअर करून मला वाटतं आमचा कडेलोट होणार. आणि दिवस पूर्ण पण नाही. दिवस काय मला वाटतं वर्ष फिरलं तरी नाही ते पूर्ण नाही. कसं आहे बघा, म्हणजे नैसर्गिक रम्य जागा आहे आणि एकदम सुख समाधान आहे. तिकडे येऊन हे लोक पाण्याचे बॉटल म्हणा, कागद म्हणा, 1-2 व्हिडिओ काढले आहेत, तिकडे कॅप्चर केले आहे, ते सगळं टाकतात. हे बरोबर नाही काय भाई? तू काय वाटतं? म्हणजे निसर्गाची जी किमया आहे ना ती सगळी हाड करून टाकतात. म्हणजे फिरा तुम्ही तुमच्याकडे कॅरी बॅग वगैरे आम्ही पण आता बॉटल वगैरे काय आणलं ते कॅमेरे बॅग वगैरे आम्ही पण पेपर टाकलेच ना, बॅग पण ठेवलेच ना. मग तसं प्लीज म्हणजे असं पाण्यामध्ये वगैरे मग टाकू नका. ते एकीकडे जमता वगैरे नाही रेता आणि मग चांगला वाटत नाही खरंच. प्लीज गाईज. गरुड पॉईंट आता मी तुम्हाला दाखवला आहे. तो वरनं वगैरे कॅप्चर करायला गेलात ना तुम्ही ड्रोनने वगैरे, तर तुम्हाला ते एकदम गरुडासारखं दिसेल. गुगल वगैरे पण यूट्यूब वगैरे पण व्हिडिओ असतील, म्हणून या पॉईंटला नाव दिलं आहे गरुड पॉईंट. मित्रांनो ओल्ड लाईट हाऊस, पोर्तुगीज कालीन. हा मित्रांनो पॉईंट 2 खडकाच्या मधून इंडियात 2 नंबर लागतो या पॉईंटचा. फेमस फोटोशूट सप्रेम बाय
सुप्रेम आणि कॅमेरामॅन दीप दीप प्रोफेशनल आणि हॅलो बॉय सर सर कसं म्हणतात असा पॉइंट मिळणं अशक्य अशक्य ना फोटोग्राफर पण मिळणे अशक्य आहे आणि हा माणूस पण मिळणे अशक्य आहे डायरेक्टर आणि निर्माता मित्रांनो, इकडे जे एक एक पॉईंटवरती एक एक व्ह्यू आहे ना नेक्स्ट लेवल भारीच. कुठेच पैसे देऊन तुम्हाला हे असं भेटणार नाही रेस्टॉरंट. अरे भाई काय म्हणतं, काय वाटतं तुला दीप बाय? असेच म्हणून सांगते संडे प्लॅन करीत राहा, फिरत राहूया. हा एक धडपड तुमच्यासाठी, कोकण एक्सप्लोअर करूची एक तुमच्यासाठी धडपड. टुरिझम पण आहात तसे साधारण. फक्त इकडे येतात ना ते पाण्याची बॉटल वगैरे आतमध्ये फेकू नका, तुमच्यासोबतच घेऊन जा. त्यामुळे तिकडे थोडाफार कचरा थोडाफार दिसतो. सगळ्यांचं जावं आहे, एकमेव माणूस असो आहे हो सगळ्यांच्या नजरेत, सगळ्यांचं जावं सगळ्यांचं जावं. आणि हो अंबानीच्या चढवाचं जावया पैसोच पैसा. लाईक माझा प्रश्न असा आहे की तुला सेव कोकणवरती काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा कोकण जर वाचवायचं असेल तर आपण आपली संस्कृती वाचवायला पाहिजे. आणि संस्कृती जर वाचवायची पाहिजे तर तुम्हाला जो काही तुम्ही कचरा वगैरे बघताय तो तिथं टाकायचा नाही. हा जो निसर्ग आहे तो निसर्ग आपल्यासाठी आहे, आपल्याला आणखी दुसरी पृथ्वी नाही, या गोष्टीची जरा भान ठेवा. सारख्या बस. आणि थोडी ती जमीन डिलिंग जातात ती उद्या कमी करू होई तर आपला काहीतरी कोकण वाचताला. तर सगळ्यात जर चांगला झाला म्हणजे सगळ्यात जर बदलला झाला आता कोकण राहायचं नाही ना. जायचं बिल्डिंग झाले, रेस्टॉरंट झाले तर नाही कोकण नाही ना आता. आणि कोकणाची खरी अर्थ आणि तो या सृष्टीतच आहे, या निसर्गातच आहे. सारख्या नाही तर नाही. सारख्या मॉडर्नायझेशनच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही जर सगळी काटछाट करायला लागला तर मग तिथंच राहणार. सारख्या मग तुम्हाला स्क्रीनवरतीच बघायला मिळणार कुठला निसर्ग, कुठले समुद्रकिनारे, कुठली जंगल, हे सगळं फक्त स्क्रीनवरती बघा. सारख्या प्रत्यक्षात बघायचं असेल तर हे वाचवणं खूपच गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आमचं सगळे पॉईंट वगैरे बघून झालेलो असा आणि आता आम्ही घरी जातो. जाम थकायला झालं. तर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कुठला आवडलेला पार्ट असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून टाका. तर चला, अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.